तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यामाहा FZX बद्दल जे ते जाणून घ्या। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच चॅनलला लाल कलरचं बटन दिलेलं आहे, आपण सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, फ्रंटला जर बघितलं ना आपल्याला या ठिकाणी जे ते DRL दिलेली आहे, बाकी या ठिकाणी प्रोजेक्टर आहे, हेडलॅम्प आपल्याला बघायला मिळून जातो। तसंच साईडला जे आपल्याला या ठिकाणी जे साईट इंडिकेटर जे ना आपल्याला एक स्पोर्टी लुकमध्ये बघायला मिळते। या ठिकाणी आपल्याला नंबर प्लेटसाठी जे ते ऑप्शन बघायला मिळून जातं। बाकी ग्रे कलरमध्ये जे आपल्याला या ठिकाणी मेटलमध्ये जे ना मडगार्ड बघायला मिळून जातं। या ठिकाणी ABS जे आपल्याला हे दिलेले आहे। बाकी या ठिकाणी देखील मेटलचा जो आहे ना तो यूज झालेला आहे। 282 mm चा जो आहे आपल्याला डिस्क ब्रेक या ठिकाणी बघायला मिळतो। बाकी टायर साईज जे आहे ना 100/80/17 जे आपल्याला ट्यूबलेस टायर या ठिकाणी बघायला मिळून जाते। बाकी अलॉय व्हील्स जे ना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि आपल्याला ब्लॅक कलरमध्ये जे आहे ना मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे। तसंच बॅक साईडला जर आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला सस्पेन्शनवरती जे आपल्याला या ठिकाणी याचा यूज केलेला जे ना बघायला मिळून जातो। बाकी या ठिकाणी आपल्याला इंजिन गार्ड दे ना या ठिकाणी इंजिन गार्ड दिलेले आहे। बाकी हे आपण बघू शकता सायलेन्सर जे आपल्याला या ठिकाणी हे मिळून जातो। या ठिकाणी जे ना आपल्याला एक मेटलचा या ठिकाणी यूज केला गेलेला आहे। बाकी या ठिकाणी यामाहाची जी बॅजिंग दिलेली आहे। बाकी 150 cc मध्ये जे आपल्याला ही बाईक बघायला मिळते। मायलेज जर आपण बघितलं ना 45 ते 50 आहे ना आपल्याला मायलेज बघायला मिळून जातं। या ठिकाणी आपल्याला ब्रेक जो एक स्पोर्टी लुकमध्ये आपल्याला ब्रेक मिळून जातं। बाकी या ठिकाणी वरून जे आपण ऑइल हे चेंज वगैरे करू शकतो। बाकी या ठिकाणी देखील यामाहा जे आपल्याला स्टिकर ब्लॅक कलरमध्ये जे ते बघायला मिळून जातं। या ठिकाणी जे ते ॲल्युमिनियमचा जो ते यूज झालेला आहे। बाकी एक्झॉस्टवरती जे ना आपल्याला या ठिकाणी फायबरचा मित्रांनो यूज झालेला आहे या ठिकाणी एक्झॉस्टवरती। बाकी साऊंड जर आहे एक लाईट असा साऊंड आहे। बाकी या ठिकाणी जे आपल्याला फुटरेज बघायला मिळून जातं। तसंच बॅक साईडला जर बघितलं ना मित्रांनो मोनोशॉक सस्पेन्शन जे या ठिकाणी यूज झालेलं आहे। बाकी टायर अगर आपण या ठिकाणी बघू शकता। बाकी बॅक टायर साईज जर मित्रांनो आपण बघितली ना तर 140/60/17 जे आपल्याला ट्यूबलेस बॅक साईडचे टायर बघायला मिळून जातं। बाकी टायर तुम्ही बघू शकता एक असं जबरदस्त टायर आपल्याला इथून बघायला मिळून जातं। बाकी बॅक साईडला देखील आपल्याला डिस्क ब्रेक आणि डिस्क ब्रेक जे बॅक साईडला जे ते बघायला मिळून जातं। तसंच या साईडला जे आपल्याला रिफ्लेक्टर दिलेलं आहे। या ठिकाणी आपण नंबर प्लेट जे ते लावू शकतो। बाकी या ठिकाणी जे ना लाईट दिलेलं आहे नंबर प्लेटच्या वरती। बाकी आपल्याला साईट इंडिकेटर देखील या ठिकाणी स्पोर्टी लुकमध्ये जे ते बघायला मिळतं। हेलोजन लाईट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। या ठिकाणी बॅक साईडचा जो लाईट आहे मित्रांनो एक जबरदस्त लुक बॅक साईडच्या लाईटची या ठिकाणी बघायला मिळतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। बाकी ग्रिप हँडल आहे ना मित्रांनो सिंपल असं दिलेलं आहे, बाकी हार्ड आहे मित्रांनो, काही विषय नाही। बाकी सीट कम्फर्ट जर बघितला मित्रांनो एक कम्फर्टेबल राईड आपण या ठिकाणी करू शकतो। बाकी या ठिकाणी जे आपण स्विच दिलेलं आहे जेणेकरून आपण सीट जे या ठिकाणी उघडू शकतो। बाकी या साईडला जे ना आपल्याला कोणतंही पाय ठेवण्यासाठी जे आहे ना ते या ठिकाणी जाळी आपल्याला बघायला नाही मिळत। बाकी या ठिकाणी आपण फुटरेस बघू शकता आणि चेन कवर जे आहे मित्रांनो आपल्याला सिंगल चेन कवर जे या ठिकाणी मिळून जातं। बाकी खालच्या साईडला जे आपण बघू शकता चेन जे आपल्याला या ठिकाणी ओपनच या ठिकाणी बघायला मिळून जाते। सस्पेन्शन तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। या ठिकाणी जे आपल्याला स्टँड दिलेलं आहे। बाकी या ठिकाणी फुटरेस दिलेले। बाकी गिअर लिव्हर जे आहे मित्रांनो आपल्याला सिंगल गिअर लिव्हर जे या ठिकाणी बघायला मिळतं। बाकी एक गिअर पुढं आणि बाकीचे जे आपल्याला वरती जे बघायला मिळतं या ठिकाणी देखील ॲल्युमिनियमचा जो तो यूज झालेला आहे। बाकी या ठिकाणी फायबरचा यूज झालेला आणि ब्लॅक कलरचं स्टिकरिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं। तसंच या साईडला जर वर आपण बघितलं ना टँकवरती जे ना FZXची या ठिकाणी आपल्याला बॅजिंग बघायला मिळून जाते। या ठिकाणी जे देखील आपल्याला ॲल्युमिनियमचा जो तो यूज झालेला आहे। बाकी हे जे स्क्रू लावले ना एक भारी दिसतं। तसंच आपल्याकडं आहे ना मित्रांनो चावी ऑन केल्यानंतर बॅटरी कनेक्शन नाही मित्रांनो। बाकी तुम्ही
चावी बघू शकता एक सिंपल अशी की आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. कीवरती जे आपल्याला यामाहाची जी ती बॅजिंग दिलेली आहे. बाकी पूर्ण जे आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे या ठिकाणी बघायला मिळून जातं. टँक आपण बघू शकता, टँकवरती जे नाही एक हे फायबरचा या ठिकाणी आपल्याला यूज करायला बघायला मिळून जातो. 12 लिटरचा जो आहे तो फ्यूल टँक आहे. तसंच या साईडला जे आपल्याला लाईटचं या ठिकाणी बघायला मिळतं. बाकी इंडिकेटरचं आणि हॉर्नचं बटन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बाकी 5 बटन जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं. मिरर जे आहे मित्रांनो सिंपल असे मिरर दिलेले आहे. बाकी इंजिन किल स्विच जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि इंजिन स्टार्ट बटन जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओव्हरऑल गाडीचा लुक जो आहे तो तुम्ही बघू शकता. बाकी लाईटवर देखील मित्रांनो या ठिकाणी असा थोडासा याचा मेटलचा जो आहे तो यूज केलेला आहे. बाकी 45 ते 50चं जे आहे ना आपल्याला बाईक जे ते मायलेज बघायला मिळून जाईल. बाकी आपण रॉयल इनफिल्ड जे आहे मित्रांनो एक मॅचिंग लुक आपल्याला आहे ना थोडा या ठिकाणी बघायला मिळून जातो. बाकी तुमचं काय मत या बाईकवरती तुम्ही कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर खाली लाल कलरचं बटन दिलेलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.